कसं वाटेल असं ऐकून? जेव्हा एखादा मनुष्य मरण पावतो तेव्हा तो त्याचा टाइम सुद्धा सांगून जातो. खरं वाटतंय? नसेल ना? तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. आपण आपल्या व्हिडिओमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर सुद्धा. आता ही कहाणी ही गोष्ट आहे ती पुण्यामध्ये घडलेली आहे. आता या कहाणीबद्दल, या गोष्टीबद्दल मी तुम्हाला थोडक्यातच माहिती देतो. एका फॅमिलीमध्ये 3-4 लोक राहत होते. आता त्यांच्या फॅमिलीमध्ये एक वयस्कर आजोबा सुद्धा होते आणि ते वयस्कर आजोबा, त्यांची तब्येत थोडी डाऊन होती. तर आजोबा झोपले असताना तर संध्याकाळी 6-7च्या सुमारास ते मरण पावले असतील. पण फॅमिलीला काही माहिती नव्हतं. त्यांनी जेव्हा जेवणासाठी एक 8-9 वाजता उठवले तेव्हा ते बघितले की त्यांचे आजोबा होते ते मरण पावले होते. आता त्या वयस्कर आजोबांचं आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या घरच्यांना पण समजलं नाही आणि जेव्हा त्यांनी 8-9 वाजता जेवणासाठी उठवायला गेले तेव्हा त्यांना समजले की आपले आजोबा मरण पावलेले. आता खरी गोष्ट इथूनच चालू होते. आता त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांना माती ते करून झाल्यानंतर हे फॅमिली घर ते लॉक करून 4-5 दिवसासाठी बाहेर गावी निघून गेले. व जेव्हा 4-5 दिवसानंतर ते परत आले घरी तेव्हा घराचं लॉक उघडल्यानंतर जे आपल्या भिंतीवर घड्याळ असतात, जे भिंतीवरचे घड्याळ असतात ते सगळे एक घरातले 4 ते 5 घड्याळ करेक्ट 6 वाजता बंद पडले होते. आता हे ऐकून तुम्हाला वाटलं असेल याच्यात काय नवीन आहे. आता नवीन ह्यात हे आहे की जेव्हा घरातले 1-2 घड्याळ 6 वाजता बंद पडले असतील तेव्हा आपण समजून घेतलं असतं की त्यामध्ये सेल संपले असतील. पण घरातले 4-5 घड्याळ सगळे 6 वाजता बंद पडणं हे एकदम असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारलं त्यांनी मला तो व्हिडिओ सुद्धा पाठवलेला आहे. तो व्हिडिओ मी ते लावेन. 6 वाजता घड्याळ बंद पडलं. कधीच्या 6 वाजता? त्या दिवशी ना? त्या दिवशीच. हां. आणि हे पण 6लाच. ओहो, हे पण 6 वाजताच. व्हिडिओ मी ते लावेन. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जे आमचे आजोबा एक्सपायर झालेले आहेत त्यांनी एक्सपायर झालेला टाइम आम्हाला सांगून गेलेला आहे. आता हीच माहिती मी तुम्हाला पोहोचवणार होतो. आता ही गोष्ट किती खरी वाटते, किती खोटी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा.